मुंबईमध्ये भाजपचा नवाब मलिकांना विरोध कायम आहे। दरम्यान आता देवेंद्र फडणवीसांनी देखील नवाब मलिकांचं नेतृत्व अमान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी मलिकांच्या नेतृत्वात बीएमसीच्या मैदानात उतरत असेल तर राष्ट्रवादी सोबत युती करण्यास भाजपनं थेट नकार दिला। महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय। युती आघाडीच्या चर्चा कुठे यशस्वी होत आहेत तर कुठे बिनसत आहेत। त्यात सगळ्यांचं सर्वात जास्त लक्ष लागलंय ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे। मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार हे निश्चित झालंय। जागा वाटपावर चर्चेच्या फेऱ्याही सुरू आहेत, पण यात राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कुठेही दिसत नाहीये। वास्तविक राज्यात महायुतीमध्ये दादांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा प्रमुख घटक आहे, पण एका नेत्यामुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी सोबत युती करण्यास तयार नाहीये। हेच नेते म्हणजे नवाब मलिक। याच नवाब मलिकांवर भाजपने देशद्रोहाचे आरोप केले होते। त्यामुळे नवाब मलिक जर मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार असतील तर राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असं भाजपने म्हटलंय। खरं तर नवाब मलिक यांच्याबद्दल आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। जोपर्यंत नवाब मलिक मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतायत तोपर्यंत आम्ही नवाब मलिकांसोबत जाणार नाही, हे आम्ही याआधी देखील स्पष्ट केलंय। त्यामुळं मुंबईमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती करण्याचा, आघाडी करण्याचा प्रश्नच नाही। आता भाजपने इतक्या स्पष्टपणे सांगून सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र हे मान्य दिसत नाहीये। महायुतीतल्या पक्षांचा एकमेकांनी सन्मान राखावा असं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय। 2-4 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बोलले म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला वागणूक दुय्यम दिलेली आहे। ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत, ज्यांच्याकडे कसल्याच ऑथॉरिटी नाहीत अशी लोक बोलत आहेत। त्यामुळं त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष द्यायचं नसतं। तसे आमच्याही पक्षात आहेत जे भारतीय जनता पार्टीबद्दल वक्तव्य करत असतात। त्याच्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्यामुळं महायुतीवर परिणाम होणार नाही। महायुतीमध्ये एकमेकाचा सन्मान हा राखत आलेला आहे, राखला जाईल हा विश्वास आम्हाला तिन्ही प्रमुखावरती आहे। परंतु काही लोक जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। मला वाटतंय पुढच्या काळामध्ये हे सगळं चित्र क्लिअर राहील। दुसरीकडे नवाब मलिक यांनी मुंबईत राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी कंबर कसली आहे। पक्षाची आढावा बैठक घेत मलिकांनी आपण मागे हटणार नसल्याचं दाखवून दिलंय। इतकंच नाही तर 50 जागा लढण्यासंदर्भात बैठकीत चर्चाही झाली। पण मुंबईतली राष्ट्रवादीची स्थिती बघितली तर असंही पक्षाला फार जनाधार नसल्याचं गेल्या महापालिका निवडणुकीत दिसलं। 227 सदस्यांच्या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीला केवळ 9 जागा जिंकता आल्या होत्या। तेव्हा तर राष्ट्रवादी एकसंध होती। आता दादांच्या बंडानंतर 2 गट झाले आहेत, त्यामुळे ताकद सुद्धा विभाजित झाली आहे। त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीचा प्रभाव फार नाहीये। त्यामुळे सेना भाजप युतीत दादांना सोबत न घेण्यासाठी नवाब मलिकांचं हे आयतं कारण भाजपने पुढे केल्याचं बोललं जात आहे। त्यात राष्ट्रवादी विरोधात लढली तर त्याचाही भाजपला फायदाच होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे मलिकांना भाजपचा विरोध म्हणजे भाजपचं हे ढोंगी देशप्रेम असल्याचं राऊतांनी म्हटलंय। जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे। नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत, अंतर्गत सर्व काही चाललं। नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे। आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करता हे थांबायला पाहिजे। नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका। नवाब मलिकांना वगळलं तर मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे। त्यात मुस्लिम मतांसाठी मलिकांना डावलणं दादांना परवडणारं नाहीये। त्यामुळे अजितदादा मलिक आणि युतीमध्ये सुवर्ण मध्य साधतात का की मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारतात हे बघावं लागेल। पण राष्ट्रवादीला सोबत घेण्यात भाजप सेनेला फार स्वारस्य नाही हे मात्र स्पष्टपणे दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।